नमस्कार. स्टॉकपोर्टच्या साप्ताहिकीमध्ये सगळ्यांचं स्वागत. दर रविवारी रात्री 9 वाजता आपण भेटत असतो. तर यामध्ये आपण काय-काय करतो, की मागच्या आठवड्यात आपण कुठले स्टॉक्स बघितले होते, त्याचा आढावा घेत असतो आणि त्याबरोबरच पुढच्या आठवड्यात कुठल्या स्टॉक्सवर लक्ष ठेवायचं आहे, हे सुद्धा बघत असतो. त्याच्याबरोबरच आपण बघणार आहोत ते म्हणजे या आठवड्यात झालेल्या काही घटनांचा आढावा. तर चला सुरू करूया. Stock Board. Learn, focus, earn. तर आता या आठवड्यात एक महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात त्या म्हणजे एफ-एन-ओमध्ये एखादा स्टॉक जे एफ-एन-ओ सेगमेंट आहे, त्या सेगमेंटमध्ये एखाद्या स्टॉकचं ॲडिशन करायचं असेल, तर त्याला सेबीचे काही पॅरामीटर्स आहेत. सो ह्याच्यात काही चेंजेस आत्ता सध्या प्रपोज केलेले आहेत. ते म्हणजे मार्केट वाईड पोझिशन लिमिट ती साधारण 1250 कोटी ते 1750 कोटीपर्यंत असणं आवश्यक आहे आणि अजून एक मोठा चेंज झालेला आहे ह्याच्यात तो म्हणजे एम-क्यू-एस-ओ-एस म्हणजेच थोडक्यात मेडियन क्वार्टरवाला जो रूल आहे, तर तो सुद्धा चेंज करायच्या बाबतीत सेबी पुढे आलेलं दिसतंय. म्हणजे ओव्हरऑल एखादा स्टॉक तुमचा जो रोज वर-खाली होतोय, त्याच्यात समजा 1/4 किंवा 25% समजा मूव्हमेंट करायची असेल, तर त्याला कमीत कमी 25 लाख असणं आवश्यक आहे, असा रूल आहे. म्हणजे जास्त करून ह्याच्याबद्दल मी नंतर एक व्हिडिओ बनवणारच आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर एम-क्यू-एस-ओ-एसच्या बाबतीत हा जो नियम आहे ह्याच्यात जेवढा आकडा जास्त तेवढं त्याच्यात मॅनिप्युलेशन होण्याची शक्यता फार कमी असते. हा आकडा सध्या 25 लाखाचा होता. तो बदलून 75 लाख ते 1 कोटी ह्याच्या आसपास नेण्याचं एक प्रपोजल आलेलं आहे. सो ते सुद्धा एक थोडंसं महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर आणखी एक झालं आहे ते म्हणजे ओला इलेक्ट्रिकची जी बाईक आहे किंवा ओला आपली जी कंपनी आहे, त्यांचा आय-पी-ओ फ्रेश इश्यू साधारण 5,500 कोटीच्या आसपास येणं अपेक्षित आहे. तर तो कधी येईल हे बघूया आपण. पण सेबीने ह्याला सध्या मान्यता दिलेली दिसते. ह्याच्यावर आपण लक्ष ठेवूया आणि जेव्हा येईल तेव्हा नक्कीच आम्ही त्याचा व्हिडिओ बनवू. सो सध्या एन-एस-सीमध्ये मोठा बदल झाला आहे तो म्हणजे ₹250 खाली असलेले स्टॉक्समध्ये टिक साईज जी आहे ती 5 पैशाच्या ऐवजी आता 1 पैसा असणार आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला बरेचसे जे स्टॉक्स आहेत त्याच्यात ट्रेडिंग आता 1 पैशाच्या फरकाने दिसणार आहे. ₹250 वर जे स्टॉक्स आहेत त्यांना असा काही नियम नाही आहे. त्यामुळे त्यांची जी ओरिजिनल टिक साईज होती ती 5 पैशाचीच असणार आहे. त्यामुळे हा बदल एन-एस-सीच्या बाबतीत मोठा आहे. एफ-एन-ओच्या ह्याच्यात 8 जुलैच्या नंतर साधारण हा बदल दिसेल. एफ-एन-ओ म्हणजे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये सुद्धा. आता मागच्या आठवड्यात आपण बघितला होता तो म्हणजे ग्लेनमार्क फार्मा आणि या आठवड्यात हा एक वरच्या दिशेने गेलेला दिसतोय. 1241चा हाय त्याने या आठवड्यात केलेला दिसतोय. त्यामुळे ओव्हरऑल अपट्रेंडमध्ये आहे किंवा अपट्रेंड कंटिन्यू झालेला दिसतोय या स्टॉकमध्ये. तर ही एक चांगली मूव्ह होती असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर आपण एक बघितलं होतं तो म्हणजे एल-टी फूड दावतवाला जो स्टॉक आहे तो आणि ह्याच्यात आपण 5 कॅन्डल समजा बघितल्या तर त्याचा या आठवड्याचा जो हाय झालेला आहे तो 267च्या आसपास त्याने हाय केलेला दिसतोय आणि ओव्हरऑल चांगल्या अपट्रेंडमध्ये किंवा ओव्हरऑल वर जाताना हा स्टॉक दिसतोय. त्यामुळे एक लक्ष ठेवायचं होतं ते मी लक्ष ठेवलेलं आहे आणि ओव्हरऑल त्याचा एक चांगल्या पद्धतीने वरच्या दिशेने जाताना तो दिसतोय. तर हे झाले मागच्या आठवड्याचे स्टॉक. आता आपण बघणार आहोत या आठवड्याचे स्टॉक. तर या आठवड्याचा पहिला स्टॉक आहे तो म्हणजे पोकर्न लिमिटेड. ह्याला मी पोकर्न असंच म्हणतो, कदाचित नाव थोडंसं इकडे-तिकडे असू शकेल. तर इथे आपण बघू शकतो, की ह्याचा एक रेझिस्टन्स त्याने ब्रेक केलेला दिसतो. म्हणजे इथे एक रेझिस्टन्स होता आणि आता फायनली रेझिस्टन्स इथे ब्रेक झालेला दिसतोय. त्यामुळे समजा हे मी झूम केलं, तर गेले 5 दिवस म्हणजे हा आठवडा जो होता, तो हा स्टॉक इथे रेंगाळलेला दिसतोय. म्हणजे बऱ्यापैकी वर सस्टेन झाला असं म्हणायला हरकत नाही आणि ह्याच्यात एक इन्व्हर्टेड हॅमर ॲट बॉटम सारखी एक कॅन्डल दिसतीये. सो याचा अर्थ असा होतो या कॅन्डलचा, की या पॉईंटला मार्केट बायर्सनी वर न्यायचा प्रयत्न केला होता. आता ही कॅन्डल जरा आणखी चांगली असू शकली असती, पण सध्या आपण इन्व्हर्टेड हॅमर ॲट बॉटम असं म्हटलं तरीसुद्धा या पॉईंटला बायर्स थोडेसे ॲक्टिव्ह झालेले दिसत होते असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ओव्हरऑल त्याने रेझिस्टन्स ब्रेक केला आहे, वर सस्टेन झाला आहे. कदाचित रिटेस्ट वगैरे करू शकेल, पण तो रेंगाळला आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल एक वर सस्टेन झालाय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या आठवड्यात या स्टॉकवर माझं लक्ष असणार आहे, पोकर्न लिमिटेड. त्याच्यानंतर पुढचा एक स्टॉक आहे तो म्हणजे सिम्फनी लिमिटेड आणि बऱ्यापैकी त्यांचे समरमध्ये कदाचित विक्री जास्त झालेली असण्याची शक्यता आहे. तर आता
ह्याच्यात आपण बघायला गेलो तर इथे सुद्धा एक रेझिस्टन्स एकदा त्याने फेस केलेला आहे, दोनदा केलेला आहे आणि फायनली तो रेझिस्टन्स ब्रेक झालेला आहे. आपल्याला थेअरी माहितीच आहे की जेवढ्या वेळेला रेझिस्टन्सला एखादा स्टॉक आपटतो तेवढी त्याची शक्यता जास्त होते त्याला पलीकडे जाण्याची. त्यामुळे हा रेझिस्टन्सला आपटून आता वरच्या दिशेला किंवा वरच्या मजल्यावर गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो आणि इथून याचं पुढे काय होतंय हे बघायचं आहे. इथे आता अर्निंग रिपोर्ट कधी एक्सपेक्टेड आहे, तर हा अर्निंग रिपोर्ट ह्यांचा जो आहे तो जुलैमध्ये, त्यामुळे बऱ्यापैकी वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या स्टॉकवर माझं या आठवड्यात लक्ष असणार आहे, सिम्फनी लिमिटेड, आणि त्याच्यावर तुम्हीसुद्धा लक्ष ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या स्टॉकवर एखादं लक्ष ठेवणार असाल तर त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवू शकता. मागच्या आठवड्यात आणखी एक स्टॉक आपण बघितला होता, तो म्हणजे हेरिटेज फूड. हेरिटेज फूडची बातमी जेव्हा बाहेर आली, बऱ्याच लोकांनी सेल ऑन न्यूज ही रणनीती अवलंबलेली दिसते आणि त्याच्यामुळेच त्याच्यात प्रॉफिट बुकिंग झालेलं दिसतंय. आणि ह्याच्यात माझंसुद्धा त्याच्यानंतर लक्ष होतं आणि एक हँगिंग मॅनसारखी कॅन्डल त्या दिवशी तयार झाली होती. तर हँगिंग मॅन आपल्याला असं सांगतं की त्या पॉईंटला मार्केट खाली खेचायचा प्रयत्न झाला होता. म्हणजे एकदा ते मार्केट खाली खेचलं जातं आणि परत वर येतं. पण इथे सेलर्स एक मोर्चे बांधणी करतायत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे इथे मी रिस्क टू रिवॉर्ड रेशो इकडून एक मोजलं आणि मोजल्यानंतर मला एक 1:4चा रिस्क टू रिवॉर्ड मी एक आखून ठेवला आहे आणि तो तिथपर्यंत येतो का हे मी लक्ष ठेवणार आहे. त्यानुसार तो 3 सेशन इकडे आला आणि एक इकडे ही जी गॅप आहे ही सुद्धा एक महत्त्वाची गॅप ठरणार आहे त्या ह्याच्यात. पण ओव्हरऑल इकडे प्रॉफिट बुकिंग झालेलं दिसतंय. त्यामुळे हा इथपर्यंत वगैरे येतो का हे एक फायनल या आठवड्यात फायनल माझं लक्ष असणार आहे. सो हे झालं या आठवड्यात लक्ष ठेवायचे स्टॉक्स आहेत त्याच्याबद्दल. तर हे होते या आठवड्याचे स्टॉक ज्याच्यावर मी लक्ष ठेवणार आहे. तुम्ही सुद्धा लक्ष ठेवू शकता किंवा तुमच्या स्टॉक्सच्या लिस्टमध्ये कुठला एखादा स्टॉक असेल तर तो सुद्धा तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये. तर दर रविवारी रात्री 9 वाजता आपण भेटत असतो साप्ताहिकीमध्ये. तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्यासोबतच 9 वाजता रात्री काही ना काही आम्ही घेऊन येत असतो, रील्स, कम्युनिटी पोस्ट किंवा नवीन व्हिडिओ. तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवू शकता. आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. Stock Board. Learn, focus, earn.